नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं वेणुगंगा शेती योजना या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपला महाराष्ट्र कांदा उत्पादनामध्ये देशाच्या तुलनेमध्ये 40 ते 50% कांदा उत्पादन हे महाराष्ट्रात होत असतं आणि यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो काही उत्पादित केलेला कांदा आहे याच्या भावामध्ये चढ उतार हा मोठ्या प्रमाणात होतो। यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान होतं आणि भाव जर खाली पडले तर मग आता कांदा साठवायचा कुठं, त्यामुळे साठवण्याच्या सुद्धा तेवढ्या सुविधा नाहीत आणि या सुविधा नसल्यामुळे शेतकरी कांदा साठवू शकत नाही। कमी दरामध्ये शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतो आणि हे उत्पादन घेण्यासाठी वाढलेला खर्च, त्यानंतर शेतकऱ्यांचं जे काही कांदा आयात निर्यात केंद्र सरकारचं धोरण आहे हे सुद्धा या गोष्टीला जबाबदार आहे। मग यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं हे नुकसान होऊ नये यासाठी तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारनं आज एक समिती निर्माण करण्याचा शासन निर्णय घेतलेला आहे। आता या समितीमध्ये फक्त अधिकारी वर्गच आहे, यामध्ये काही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सुद्धा असणं गरजेचं आहे आणि ही समिती नेमके काय निर्णय घेणार आहे याबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता शेतकरी मित्रांनो, 23 एप्रिल 2026चा हा शासन निर्णय आहे। आता यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादक जिल्हे आहेत, त्यामध्ये नाशिक, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, जळगाव आणि धुळे आणि इतरही बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादन घेतलं जातं। आता यामध्ये नुकसान होण्याचे महत्त्वाचे कारण काय आहेत तर कांद्याच्या दरातील होणारी घसरण, त्यानंतर साठवणुकीबाबतच्या समस्या, पायाभूत सुविधांचा अभाव आणि केंद्र शासनाचा आयात निर्यात धोरण। आता यावर मुख्यमंत्र्यांनी 25/3/2026 रोजी विधान भवन येथे एक बैठक बोलावली होती आणि या बैठकीमध्ये चर्चा केल्यानंतर त्यांनी यावर दीर्घकालीन आणि तातडीच्या उपाययोजना या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं होणारं नुकसान हे टाळण्यासाठी एक समिती निर्माण करण्याचं सुचवलेलं आहे। आता या निर्णयावरून एक समिती निर्माण केली आहे। या समितीमध्ये अप्पर मुख्य सचिव वित्त सुधारणा हे अध्यक्ष असणार आहेत, त्यानंतर प्रधान सचिव सहकार व पणन हे सदस्य असणार आहेत, त्यानंतर सचिव कृषी विभागाचे हे सदस्य असणार आहेत आणि आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य पुणे हे सुद्धा एक सदस्य असणार आहेत। कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी मंडळ पुणे हे सदस्य सचिव असणार आहेत। आता ही समिती नेमकं काय कार्य करणार आहे तर यामध्ये कांदा दर घसरणीच्या परिस्थितीची कारणमीमांसा करणार, त्यानंतर कांदा दर घसरणी संदर्भात करावयाच्या तातडीच्या उपाययोजना आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असणं गरजेचं असं मला वाटतं आहे। त्यामध्ये पुन्हा कांदा निर्यातीसाठी विविध उपाययोजना, कांदा पिकाबाबत करावयाच्या दीर्घकालीन उपाययोजना, प्रामुख्याने दीर्घकालीन उपाययोजना अहवालामध्ये क्रॉप डायव्हर्सिफिकेशन संदर्भात राबवायची योजना असेही कार्यकक्षा या समितीचे असणार आहे। त्यामुळे असा हा शासन निर्णय शासनाने घेतलेला आहे। आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।